आपण या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण मुद्द्यांना हात घातला। आपल्या प्रभागातील सुविधांसाठी अहोरात्र झटणारे असे आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय रत्नाकर गुट्टे साहेब यांनी मोजक्या शब्दांमध्ये जो मुद्दा या ठिकाणी छेडलेला आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे। त्या अगोदर सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके अरुण भाऊ यांनी देखील आपल्या अभिवाचनामध्ये मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आसन ग्रहण करावं। यानंतर हा मेळावा ज्यासाठी घेण्यात आलेला आहे या मेळाव्याचा मुख्य उद्देश हाच आहे की तळागाळातल्या श्रमिक कामगारांच्या, ऊसतोड कामगारांच्या आणि अन्य आमचे जे कामगार आहेत त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न व्हावा। म्हणून आज जनतेसमोर जनतेचे प्रश्न प्रतिनिधींना सोपवण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि तुमचे प्रश्न आता आपण मंत्री महोदयांना देण्यासाठी अर्थात जे आपलं निवेदन आहे ते निवेदन अरुण भाऊ चव्हाण आणि सन्माननीय विलास रामावत मी यांना विनंती करतो की आपण मंत्री महोदयांनी आजच्या ऊसतोड कामगार महामेळाव्यातील आपल्या मागण्यांचं निवेदन दोन्ही मंत्री महोदय अर्थात माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब पाणी पुरवठा मंत्री, त्याचबरोबर माननीय नामदार संजय भाऊ राठोड मृद व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना सुपूर्द करायचा आहे। आपण सर्व कामगारांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे कारण आपल्या मागण्या आज त्या ठिकाणी देण्यात येत आहे, आपले प्रश्न त्या ठिकाणी देण्यात येत आहे आणि हे प्रश्न मुंबईच्या दरबारी जाऊन आपल्याला नक्कीच याचं प्रत्युत्तर मिळेल, या मागण्या नक्कीच मंजूर होतील अशा आशा बाळगतो। आजच्या यावतूर कार्यक्रमासाठी काही मान्यवर उपस्थित आहे, काही कारणास्तव मी या मंचावर आमंत्रित करू शकत नाही, वेळ आपला खूप झालेला आहे, पुढे सरांनाही फ्लाइट आहे। माननीय विशाल राठोड साहेब सचिव मृद व जलसंधारण विभाग सचिव आहेत, मी सरांचं आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सन्माननीय बाबूराव पवार यांचेही मनपूर्वक स्वागत करतो। सन्माननीय वकील राठोड परळी त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतो। लक्ष्मण चव्हाण आपलेही मनपूर्वक स्वागत। माननीय चंद्रकांत राठोड साहेब आपलेही मनपूर्वक स्वागत। सन्माननीय प्रेमदास पवार परळी यांचेही मनपूर्वक स्वागत। किरण नायक यांचे मनपूर्वक स्वागत। माननीय प्रल्हाद मुरकुटे आपलेही मनपूर्वक स्वागत। त्यानंतर ओमद राठोड यांचेही मनपूर्वक स्वागत। प्रेमदास राठोड आपलेही मनपूर्वक स्वागत। आलेल्या तमाम मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत। वळत आहोत अभिप्रायाच्या दुसऱ्या टप्प्याकडे। मी आता आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार संजय भाऊ राठोड आणि बंजारा समाजाची बुलंद तौफ जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। घराघरामध्ये चैतन्य निर्माण करणारी शक्ती याडी मर्यामा सद्गुरू संत सेवालाल महाराज, पूजनीय रामराव महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब, सर्व थोर समाज सुधारक आणि क्रांतिकारांना विनम्र अभिवादन करून गोदावरी तांड्यामध्ये ऊसतोड कामगाराच्या महामेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री सन्माननीय आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आजच्या या महामेळाव्याला या ठिकाणी उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब, खऱ्या अर्थानं ऊसतोड कामगारांचे प्रश्न
अनेक वेळा भेटून माझ्यासमोर पोटतिडकीनं मांडून मला मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांना घेऊन जावं लागलं। असे आपले गोरसेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अरुण भाऊ चव्हाण, गोरसेनाचे सन्माननीय विलास भाऊ रामावत, आजच्या या महामेळाव्याला या विचारपीठावर उपस्थित सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांतजी राठोड, आमचे सहकारी शिवराजजी पाटील, लातूरवरून या ठिकाणी उपस्थित आमच्या समाजाचे नेते सन्माननीय बापूरावजी राठोड, सन्माननीय विनोद भाऊ राठोड, गोरसेनेचे सन्माननीय दत्ताभाऊ राठोड, माधव भाऊ चव्हाण, सुनील भाऊ राठोड, सरपंच गोदावरीचे, नामदेवरावजी पवार, बापूरावजी पवार, अशोक भाऊ राठोड, रमेश भाऊ अंगडी, जे कर्नाटकावरून या ठिकाणी आजच्या या महामेळाव्यासाठी उपस्थित आहे, सर्व विचारपीठावर सन्माननीय मान्यवर आणि आजच्या या महामेळाव्याला उपस्थित माझे सर्व पत्रकार बांधव, या ठिकाणी उपस्थित सर्व समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी, तरुण मित्र, मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी, बंधू आणि भगिनी, तुम्हाला सर्वांना माझा जय सेवालाल। मी मनापासून अरुण भाऊ, विलास भाऊ आणि गोरसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला धन्यवाद देईन की ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या व्यथा आणि कथा खऱ्या अर्थानं शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न आजच्या महामेळाव्यातून नाही, तर जेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे अरुण भाऊला घेऊन गेलो होतो त्यावेळेस सर्व कामं बाजूला ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि तुम्ही सर्व ऊसतोड कामगारांना एकत्र करा, मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन, असं शब्द माझ्या समोर माननीय मुख्यमंत्र्यांनी अरुण भाऊला दिलं होतं, विलास भाऊला दिलं होतं। मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करणार आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा दौरा महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला आणि त्याच वेळेस स्वतः मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय गुलाबराव पाटील साहेबांना, सन्माननीय दादा भुसेंना आणि त्याच्यानंतर मला फोन करून सांगितलं की ही अडचण आहे, एक तर हा मेळावा समोर करा, तारीख बदलवा, नाही तर आहे त्या मेळाव्यात तुम्ही उपस्थित राहून त्यांना त्या मेळाव्यात शब्द देऊन या की जी मागणी अरुण भाऊ आणि गोरसेनेच्या वतीनं राज्य सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत त्या मागणीसाठी आम्ही पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करू आणि माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की या मागणीमधल्या अर्ध्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी अरुण भाऊंनी निवेदन दिलं त्याच वेळेस संबंधित अधिकाऱ्याला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत। बंधूंनो, आज जर मुख्यमंत्री या ठिकाणी आले असते तर ते स्वतः घोषणा करणार होते। खऱ्या अर्थानं अरुण भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की ऊसतोड कामगाराची जी काही परिस्थिती आहे, जे काही प्रश्न आहेत
ऊसतोड कामगार खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं जीवन जगतो आहे, त्याला कोणत्या अडचणीला समोर जावं लागते आणि एवढं झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याच्यावर अन्याय होतो, ह्या सर्व गोष्टी जेव्हा लक्षात आल्या त्यावेळेस अतिशय दुःख आम्हाला सर्वांना होतो आहे की आज राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं हा ऊसतोड कामगार आहे जो राज्यामध्येच नाही तर परराज्यात जाऊन ऊस तोडणीचं काम करतो. आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की साखरेच्या बाबतीत जर विचार केला तर भारताचं नाव हे साखर उत्पादन करण्यासाठी नंबर 1 वर घेतल्या जाते. त्याच्यामध्ये राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचं सुद्धा साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक लागतो. आणि हे श्रेय जर कोणाचं खऱ्या अर्थानं असेल तर ते आमच्या ऊसतोड बांधवांचं आहे. कारण ते मेहनत करतात, ऊस पीक हे कापतात आणि मग साखर कारखाना त्यापासून साखर तयार करतो. परंतु साखर जेव्हा तयार होते, अनेक लोक साखर खातात तेव्हा त्यांना कल्पना राहत नाही ज्या परिस्थितीमध्ये आमचा ऊसतोड कामगार आपला परिवार सोडून, आपलं घरदार सोडून, मुलाबाळा सोडून, मला वाटते दसऱ्यापासून तर होळीपर्यंत सर्व सण बाजूला ठेवून ऊस तोडणीसाठी जातो. आणि ऊस तोडणीसाठी गेल्यानंतर त्याची काय स्थिती असते याची कल्पना मला सुद्धा आहे बंधूंनो. कारण अनेक ऊस तोड कामगारांना साखर कारखान्याच्या किंवा त्या शेताच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मी भेटलेलो आहे. माझ्याही मतदारसंघात ऊसतोड कामगार आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत. कशा पद्धतीनं ते राहतात, कशा पद्धतीनं जीवन जगतात हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे. पाला पाचोऱ्यामध्ये ते झोपतात. भाऊ, तुम्हाला सुद्धा कल्पना आहे. आणि अनेक वेळा ऊसतोड कामगार ते नवरा बायको तर येतात, परंतु सोबत मुलं सुद्धा घेऊन येतात. म्हणजे शिक्षणाचं सुद्धा मुलाबाळांचं भविष्य अंधारमय होतो. अनेकदा मला जेव्हा घटना कानावर येतात की एखादा परिवार जेव्हा ऊसतोड करायला जातो त्यावेळेस अनेक दुर्घटना होतात. कधी जाता येताना अपघात होतो, कधी साखर कारखान्याचा ऊस तोडत असताना साप त्याला चावतो आणि मृत्युमुखी होतो. कधी एखाद्या वेळेस त्या कारखान्याच्या साईटवर सुद्धा अनेक वेळा अनेक गोष्टीला त्याला समोर जावं लागते. कधी खाण्याचा प्रश्न, कधी आरोग्याचा प्रश्न, रात्रीच्या वेळेस झोपण्याचा प्रश्न, हे सर्व प्रश्न बंधूंनो मला माहीत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना सांगताना अरुण भाऊ जे प्रश्न या ठिकाणी मांडत होते ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न बंधूंनो या ठिकाणी आहे. आज आपल्या सर्वांना सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की या ऊसतोड कामगाराला चांगलं जीवनदायी जीवन, आरोग्यमय जीवन, सुखदायी जीवन सन्मानाने जगता यावं याकरता आता राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की एकनाथराव शिंदे साहेब हे फक्त मुख्यमंत्री नाही बंधूंनो. जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत आमचे सर्व सहकारी काम करतो तेव्हा राजकारणासाठी राजकारण करणं, राजकारण व्यवसाय म्हणून करणं हा स्वभाव त्यांचा नाही. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत, त्यांना कशा पद्धतीच्या योजना आणल्या पाहिजे, त्यांच्यासाठी कसे धोरण आणले पाहिजे, त्यांच्यासाठी कशा पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजे हा विचार करणारा मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. आणि मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो की आज ऊसतोड कामगारांच्या संदर्भामध्ये जेव्हा अरुण भाऊंनी त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर 2-3 वेळा मला त्यांनी स्वतः सांगितलं की संजय आपल्याला ते प्रश्न मार्गी लावायचे आहेत. आज सुद्धा जेव्हा ते या ठिकाणी येऊ शकले नाही त्यावेळेस ते गुलाबरावजी आणि मला दोघाला त्यांनी सांगितलं. दादा भुसे सुद्धा आमच्या सोबत येणार होते, परंतु काल समृद्धीवर एक मोठा अपघात झाला
आणि ते त्या खात्याचे मंत्री आहेत म्हणून त्यांना तिकडे जावं लागलं. परंतु बंधूंनो, आपल्या सर्वांना मी सांगणार आहे की आम्हाला येताना माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही जा महामेळाव्यात आणि तिथं असलेल्या ऊसतोड कामगारांना किंवा मुकदमला त्या ठिकाणी सांगा की हा मेळावा झाल्यानंतर महिन्याभरामध्ये जे काही निर्णय राज्य सरकार आणि मुख्यमंत्री स्वतः घेतील ते सर्व निर्णय तुमच्यापर्यंत येणार आहे. बंधूंनो, आज त्यामधले अनेक हे निर्णय फाईलवर झालेले आहेत. उदाहरणार्थ, ऊसतोड कामगारांच्या मुलीकरिता 10 जिल्ह्यामध्ये 82 वसतिगृहांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये बीड असेल, जालना असेल, नगर असेल, परभणी असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, लातूर असेल, या ठिकाणी वसतिगृहांना मान्यता देण्यात आलेली आहे. आणि इतरही जिल्ह्यामध्ये जे ऊसतोड कामगारांच्या मुलीकरिता वसतिगृह मागतील त्यांना सर्वांना आम्ही वसतिगृह देऊ, हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. बंधूंनो, ऊसतोड कामगारांच्या मुलांकरिता शिष्यवृत्ती आणि परदेश शिष्यवृत्ती, फ्री स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा, स्किल डेव्हलपमेंट याच्याही प्रस्तावाला माननीय मुख्यमंत्री तात्काळ मान्यता देणार आहे. अरुण भाऊ, त्यांना सुद्धा हे जेव्हा तुम्ही मागणी केली त्यावेळेस त्यांना सुद्धा पटलं की अरे हे तर आपल्या योजना आहेत, मग ह्या सर्व योजना ऊसतोड कामगारांसाठी आपण लवकर त्याला मान्यता देऊ. ती सुद्धा फाईल फिरते आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये सुद्धा हा निर्णय अरुण भाऊ होईल. ऊसतोड कामगाराला खऱ्या अर्थानं एखाद्या कारखान्यावर काम करताना तो किंवा त्याचा परिवारातला कोणताही सदस्य त्याला जर एखादा अपघात झाला आणि त्याला मृत्यू झाला तर प्रत्येक ऊसतोड कामगाराला 10 लाख रुपये व अपंग जर त्याला अपंगत्व जर आलं तर 5 लाख रुपये अशी प्रत्येकी मदत देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी करा, अशी मी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना खात्रीनं सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी, गुलाबराव, आम्ही सर्वजण मांडणार आहोत. आणि ज्या दिवशी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येईल महिन्याभरामध्ये, आम्ही सर्वजण या प्रस्तावाला सुद्धा मान्यता दिली पाहिजे ही भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री नक्कीच या प्रस्तावाला सुद्धा मान्यता देईन असा विश्वास आणि अशी खात्री बंधूंनो मला आहे. ऊसतोड कामगार गर्भवती महिला 6 महिने जर घरी बसून राहिली तर ऊस तोडीची मजुरी त्याला मिळाली पाहिजे, या संदर्भात सुद्धा मागणी होती आणि ती सुद्धा मागणी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री पूर्ण करणार आहेत. ऊसतोड कामगाराची यापूर्वी नोंदणी करण्यात आली आहे. थातूर मातूर प्रमाणपत्र दिलेले आहेत. त्याच्यामुळे आमचे ऊसतोड कामगार समाधानकारक नाही याच्या माहिती मला आहे बंधूंनो. आणि म्हणून आता ही माहिती सर्व आम्ही गोळा करतो आहे. महाआयटीच्या वतीनं ही नोंदणी होते का किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून ही नोंदणी होते का याचा सर्व अभ्यास करून या संदर्भात पॉलिसी सरकार करणार आहे. 10 जानेवारी 2022 च्या शासन निर्णयामध्ये 10 रुपये पर टन साखर कारखानदारांनी महामंडळाकडे जमा करण्याच्या संदर्भात बंधन टाकलं होतं. पण मागील वर्षी जर विचार केला तर फक्त 3 रुपये टन याप्रमाणे महामंडळाकडे जमा करण्यात आलेले आहेत अशी माहिती माझ्याजवळ आहे. मी आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की शासन निर्णयानुसार सर्व कारखानदारांनी ही रक्कम जमा केली पाहिजे. यासाठी बंधन आणणारा कडक निर्णय या ठिकाणी घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. बंधूंनो, ऊसतोड कामगारांसाठी कामगार विभागामध्ये कामगार म्हणून नोंदणी करून घ्या अशी मागणी खऱ्या अर्थानं आमच्या अरुण भाऊ, विलास भाऊंची आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो अरुण भाऊ, महिनाभर थांबा तुम्ही. कामगार विभागाच्या मार्फत आपल्या सर्व कामगारांची नोंदणी घेण्याचा निर्णय आम्ही घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्याला सांगू आणि याचा फायदा खऱ्या अर्थानं आमच्या ऊसतोड कामगारांना होईल. अनेक कामगाराला अनेक योजना जसं तुम्ही पाहता आताच अरुण भाऊंनी भाषणात सांगितलं की सकाळी जेवण, दुपारी जेवण, सायंकाळी जेवण इतर कामगारांना देता. मग ऊसतोड कामगारांनी काय केलं आहे, काय पाप केलेला आहे? आणि म्हणून कामगार विभागाच्या ज्या ज्या योजना खऱ्या अर्थानं
इतर लागू आहेत, त्यांना साहित्य देणं असेल, त्यांना शिक्षणासाठी मदत त्यांच्या मुलाबाळांना दिल्या जात असेल, किंवा एखाद्या वेळेस आरोग्याचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याच्याहीसाठी मदत असेल, तर हे सर्व खऱ्या अर्थानं कामगार विभागाच्या मार्फत या ठिकाणी जर नोंदणी झाली तर हे सर्व फायदे आमच्या ऊसतोड कामगारांना होणार आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना खऱ्या अर्थानं आम्ही सांगणार आहोत की कामगार विभागाच्या मार्फत आमच्या कामगारांची खऱ्या अर्थानं नोंदणी झाली पाहिजे आणि तो या ठिकाणी सर्व आमच्या कामगारांना दिलासा मिळेल. ऊसतोड कामगारांना कामाच्या ठिकाणी रेशन उपलब्ध करून द्या, ही तर फारच छोटी मागणी आहे, परंतु तेही आमच्या कामगारांना मिळत नाही अशी खंत आमचे अरुण भाऊ भाषणात बोलत होते. पण यासाठी सुद्धा संबंधित विभागाला आम्ही सूचना देण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्याला सांगू. ऊसतोड कामगारांना जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा आणि हे विमा उतरून त्याला नुकसान भरपाई महिन्याभरात मिळाली पाहिजे, याच्यासाठी सुद्धा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याचाही फायदा आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे ऊसतोड कामगारांना आणि सर्वांना मिळणार आहे. ऊसतोड कामगारांसोबत मुकदम आणि वाहतूकदार हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. यांचेही काही प्रश्न आहेत, यांच्याही काही अडचणी आहेत आणि या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेणार आहोत. जसं ऊसतोड कामगारांना, मुकदमांना 25% व वाहतूकदारांना 50% दर वाढवण्यासाठी ही मागणी अरुण भाऊ तुमच्याकडून आलेली आहे. याही संदर्भात ही मागणी आम्ही तपासून घेऊ. आज याच्याबद्दल आम्हाला सांगता येणार नाही कारण मागणी वेळेवर आलेली आहे आणि म्हणून याही संदर्भात आम्ही पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेऊ. बंधूंनो, बैलगाडी कामगार आणि मुकद्दम यांना काही नुकसान झाल्यास त्यालाही नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी आहे. याही संदर्भात खऱ्या अर्थानं माहिती घेऊन आम्ही पुढची कारवाई करू. ऊसतोड कामगार, मुकद्दम व वाहन मालक आणि साखर कारखाना या सर्वांच्या समन्वयासाठी खऱ्या अर्थानं शासनाने एखादा परिपत्रक किंवा कायदा निर्माण केला पाहिजे ही मागणी आपण केली. या मागणीला सुद्धा आम्ही पाठिंबा देतो आणि शासनाकडून ते सुद्धा करून घेण्याचं आज आपल्या सर्वांसमोर मी आश्वस्त करतो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याच्या मार्फत योजना या ठिकाणी आल्या पाहिजे ही मागणी तुमची होती. अरुण भाऊ, खरं तर आपल्याला मी या ठिकाणी सांगतो की या ऊसतोड कामगार महामंडळ गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाचं हे महामंडळ आहे, याच्यामध्ये आपला प्रतिनिधी असला पाहिजे. मी तर या ठिकाणी सांगणार आहे की माननीय मुख्यमंत्र्याकडे माझा आग्रह राहणार आहे आणि मला साथ देणार आहे आमचे गुलाबराव पाटील साहेब. आणि मी तुम्हाला सांगतो की गोर सेनेतून एक सदस्य तुम्ही द्या या ऊसतोड गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळामध्ये, त्याला आम्ही संचालक करू, त्याला डायरेक्टर करू आणि तुमचे प्रश्न तुम्हीच त्या ठिकाणी मांडा असा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू. ऊसतोड कामगारांना फॅक्टरी कायद्यानुसार खऱ्या अर्थानं मजूर म्हणून मान्यता मिळावी ही सुद्धा मागणी तुम्ही केलेली आहे. खऱ्या अर्थानं अनेक प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न आज मी बोलण्यापेक्षा आपल्याला सर्वांना एवढंच म्हणणार आहे की ऊसतोड कामगार हा महत्त्वाचा घटक आज राज्यामध्ये आहे आणि या ऊसतोड कामगाराची संख्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ऊसतोड कामगाराचे प्रश्न शासन दरबारी या ठिकाणी गुलाबरावजी आणि मी दोघंही मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. कॅबिनेटमध्ये ज्या ज्या वेळेस येईल त्या वेळेस तुमचेच प्रतिनिधी म्हणून कॅबिनेटमध्ये ऊसतोड कामगाराची वकिली आम्ही दोघंही करू असा विश्वास आपल्या सर्वांना द्यायसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. बद्दल आज ऊसतोड कामगारामध्ये बंजारा समाजाचे लोक जास्त आहेत. मी तर म्हणतो 80% लोक आमचेच आहेत आणि बंजारा समाजाचे इतरही प्रश्न जेव्हा सोडवण्याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून, समाजाचा प्रतिनिधी म्हणून माझ्याकडे आलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की बंजारा समाजाचे प्रश्न, पोहरा देवीचे प्रश्न, पोहरागडाचे प्रश्न, समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक हे सर्व प्रश्न घेऊन मी काम करतो आहे. मला माहीत नाही तुम्ही 12 फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्री जेव्हा पोहरागडला आले होते तेव्हा किती लोक होते मला माहीत नाही, परंतु पोहरा देवीला, पोहरागडाला जेव्हा संत सेवालाल महाराजाची पावनभूमी या भूमीचा विकास करण्यासाठी मी पुढाकार घेतला, जेव्हा पूजनीय रामराव बापू होते सुरुवातीला 3 डिसेंबरला
तेव्हा पहिला मेळावा मी घेतला त्यावेळेस 100 करोड रुपये सरकारकडून मंजूर करून घेतले होते. या 100 करोडमध्ये नंगारा नावाचा वास्तू संग्रहालय तिथं आम्ही निर्माण करण्याचं ठरवलं होतं. परंतु आज मला सांगताना अतिशय आनंद होते की पोहरागडमध्ये आज विकासाच्या अनेक गोष्टी आम्ही सुरू करतो आहे. पोहरागडामध्ये 593 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने आणि खास करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विकासासाठी दिले. घोषणा केली नाही तर 593 कोटी डिपॉझिट वर्क म्हणून त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्याकडे दिले. आणि आज तुम्ही पोहरागडाला जाऊन पहा, मोठ्या प्रमाणात कामं चालू आहे. सेवालाल महाराजाच्या त्या नगरीमध्ये सर्व दृष्टीनं विकासला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थानं सेवा युग हे सुरुवात झालेलं आहे. आज आपल्या सर्वांना सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की पोहरागडाचा विकास असेल, त्या विकासासाठी अनेक लोक म्हणतात तुमच्या पोहरागडाच्या विकासासोबत बाका धार्मिक क्षेत्राकडे तुम्ही समाज घेऊन चालले का? नाही, पोहरागड हे आमचं श्रद्धास्थान आहे. आणि पोहरागडाचा फक्त धार्मिक क्षेत्राचाच विकास नाही तर त्याच्यासोबत पोहरागड हे एज्युकेशन हब झालं पाहिजे, पोहरागड हे आरोग्याचं हब झालं पाहिजे, पोहरागड हे पर्यटनाचं हब झालं पाहिजे. या दृष्टीने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्या सर्वांना मी विश्वास देतो की पोहरागडाच्या विकासासोबत समाजाचे अनेक प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलेला आहे. उदाहरणार्थ बार्टी, सारथी हे योजना हे तुम्ही पाहता संस्था आहेत जे त्या समाजासाठी काम करतात. आपणही आतापर्यंत महाज्योतीमध्ये होतो, परंतु बंजारा समाजासाठी आणि खास करून विजेसाठी 14 जातीसाठी वनार्टी वसंतराव नाईक संशोधन संस्था स्थापन झाली पाहिजे ही भूमिका घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आतापर्यंत लागलो होतो. आणि मला सांगताना आनंद होत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येणार आहे आणि या माध्यमातून आमच्या समाजाला फार मोठा आधार मिळणार आहे. बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये बंजारा साहित्य अकादमी असली पाहिजे ही भूमिका सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे. वसंतराव नाईक महामंडळ हे महामंडळ आतापर्यंत कधी या महामंडळाला 100-200 कोटीच्या वर पैसे मिळत नव्हते. परंतु आता वसंतराव नाईक महामंडळाला माननीय मुख्यमंत्र्यांनी 1500 कोटी रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. आणि या महामंडळावरून आमच्या बंजारा समाजातलं किंवा VJNT मधले जे जे लोक आहेत त्यांना फार मोठा बेरोजगार लोकांना आधार, तरुणांना आधार मिळणार आहे. बंजारा समाजाच्या मुला मुलींकरता जे वसतिगृहामध्ये नंबर लागत नाही त्यांना सदार योजना लागू झाली पाहिजे. वसतिगृहात नंबर जरी लागला नाही तरी मुलांना रूम करून मेस लावण्यासाठी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे मुला मुलींना. याच्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. याचा सुद्धा शासन निर्णय लवकर निघणार आहे. वसतिगृह निर्माण करण्यासाठी मधल्या काळामध्ये निर्णय झाला. संत सेवालाल महाराज रस्ते जोड अभियान, कोणताही तांडा पाहिला आता या तांड्यात गोदावरीत मी आलो तर रस्ता पाहिला तर असेच रस्ते आहे, याच्यापेक्षा बिकट रस्ते आहे. आणि म्हणून तांड्यामध्ये रस्ते झाले पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे. यासाठी संत सेवालाल महाराज रस्ते जोड अभियान हा कार्यक्रम आता शासनाने जाहीर केलेला आहे. आणि या माध्यमातून राज्यात 4 ते 5 हजार तांड्यामध्ये सर्व रस्ते होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे. बंधूंनो, तुम्हाला सर्वांना सांगताना अनेक गोष्टी मी सांगू शकतो की आज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्याच्या अनेक गोष्टी सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना यांनी मंजुरी दिलेली आहे. नुकतंच काल परवा मुंबईमध्ये आम्ही मागणी केली होती मुख्यमंत्र्याला. मुंबईमध्ये मी मेळावा घेतला होता बंजारा समाजाचा, तेव्हा मी मागणी केली होती की अनेक लोक कामासाठी येतात, अनेक लोक शिक्षणासाठी येतात, अनेक लोक दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला येतात, इकडे तिकडे रोडवर झोपतात. अरे साहेब, आमच्याजवळ हक्काची जागा नाही, तुम्ही आम्हाला जागा द्या. आणि असा मुख्यमंत्री मी फक्त बोललो आणि मुख्यमंत्र्यानं GR पाठवला मला की मुंबईमध्ये 3 एकर जागा आणि सेवालाल महाराज भवनसाठी 20 कोटी रुपये. बंधूंनो, हा GR माननीय मुख्यमंत्र्यांना हातात दिला आणि आज आपल्या हक्काचं सेवालाल भवन मुंबईमध्ये निर्माण होणार आहे. आणि 3 एकर जागा अरुण भाऊ, ती चांगल्या लोकेशनमध्ये आपल्या समाजाच्या, आपल्या लोकांसाठी कोणी या तिथे हक्कानं राहू शकता. दवाखाना असेल, शिक्षण असेल
किंवा कामासाठी आलं असेल, एक हक्काची जागा मुंबईमध्ये आपल्या सर्वांना मिळालेली आहे. असे कितीतरी प्रश्न आणि कितीतरी अडचणी आमच्या समाजाच्या होत्या. माननीय मुख्यमंत्र्याकडे ह्या सर्व अडचणी मांडून आपल्या समाजासाठी न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि ऊसतोड कामगाराबाबत सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आणि सकारात्मक माननीय मुख्यमंत्री आहेत. येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये जे जे अरुण भाऊ तुम्ही बोललात ते सर्व पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही याचा 100% विश्वास मला आहे आणि मी सुद्धा त्याचा साक्षीदार राहील, याचा सुद्धा आनंद मला राहील. एवढंच आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सांगतो. आम्हाला बोलावलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्व समाज बांधवांचा ऋणी आहे. ऊसतोड कामगाराचे प्रश्न हे आमचे प्रश्न, तुमच्या व्यथा हे आमच्या व्यथा आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे वचन तुम्हाला मी देऊन जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय सेवालाल. धन्यवाद. ऊसतोड कामगार महामेळाव्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा करत विशेष म्हणजे आज माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी काही मागण्यांचा पाठपुरावा आणि शाश्वती दिली. म्हणजे आजचा हा महामेळावा संपन्नतेच्या वाटेवर. जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. प्रत्येक मागणींना उजाळा या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि आता अध्यक्षीय भाषण. आजच्या या पहिल्या महामेळाव्याचा हा इतिहास आहे. पहिल्या